हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. विद्यार्थी मित्रांनो, डू यू वॉन्ट स्पीक इंग्लिश? सर, येस, आय वॉन्ट स्पीक इंग्लिश, बट सर, आय डोंट अंडरस्टँड. मला समजत नाही काय करावं. मित्रांनो, तुमच्यासाठी मी दररोज संध्याकाळी जवळपास 25-30 वाक्य घेऊन येत असतो. कशासाठी बरं? प्रॅक्टिस. आता बघा, तुम्ही मोबाईल काढला की तिथे बघा, जो दररोज इंग्लिश प्रैक्टिस करेगा वो मर्सिडीज में घूमेगा और जो प्रैक्टिस नहीं करेगा वो टेम्पो चलाएगा. बघा त्यामध्ये कशासाठी ॲडव्हर्टाईज कशासाठी माहिती का? ही ॲडव्हर्टाईज फक्त त्यांचं ॲप घेण्यासाठी आहे. ज्यांच्याकडे पैसे असतील ते घेऊ शकतात. परंतु आपला जो क्लास आहे ना, एकदम फ्री आहे. फ्री अँड फायनल. पहा, इथं काही 1 रुपया लागत नाही. आणि तेच तशाच छोट्या छोट्या मुलांसाठी, ग्रामीण भागातल्या जास्त करून ज्यांना गरज आहे अशा मुलांसाठी मी हे छोटे छोटे वाक्य आणत असतो. आणि ही वाक्य आपल्याला दररोज झोपताना म्हणा, कधी पण जसा वेळ भेटेल तसा तुम्ही कसं ऐकायचे आहे. आणि तुम्हाला मित्रांनो, माझ्यासोबत इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस शिवाय काही खरं नाही. बघा तर चला मित्रांनो, बघा, इंग्रजी बोला सरावाने. आता सर, इंग्रजी जर यायची असेल ना तर प्रॅक्टिस मध्ये म्हणजे काय? इंग्रजी बोला सरावाने. स्पीक इंग्लिश विथ प्रॅक्टिस. काय गरज नाही तुम्हाला ग्रामर येणार, ठीक आहे. तुम्हाला ग्रामर येत नाही सध्या, तुम्हाला समजा फुल फायनल असं ग्रामर येत नाही, तरी तुम्ही काय करा, फक्त की माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्ही इंग्रजी बोलू शकतात. बघा, हॅव पेशन्स. काय म्हणते हे सांगा बरं? धीर धरा. बघा, या ठिकाणी वाक्य लिहित आणि प्रत्येकाचा मी तुम्हाला इथं अर्थ सांगणार. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत क्लासमध्ये टिकून राहा आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ नोटबुक असेल तर ते वहीवरती लिहून घ्या. पहा, हॅव पेशन्स म्हणजे काय? धीर धरा, एकदम गडबड करू नका. पहा, दुसरा आहे स्टडी नाऊ. आता अभ्यास करा. काय म्हणलं मी? स्टडी नाऊ, आता अभ्यास करा. पहा, नो बडी केअर्स म्हणते काय बाळा? एखादं मुलं म्हणते ना, नो बडी केअर्स, कोणालाही काळजी नाही. समजा एखादा मुलगा म्हणते ना, सर नो बडी केअर्स, माझी कोणालाही काळजी नाही. मला इंग्रजी येऊ का नाही येऊ, पण सर तुम्हाला वाटतं माझ्या विद्यार्थ्याला इंग्रजी यावी म्हणून ते म्हणते सर यू आर ग्रेट. मला ते म्हणत होतं कालच. म्हणजे काय शब्द का अर्थ काय? नो बडी केअर्स, कोणालाही काळजी नाही. आता पहा, कंट्रोल युअर सेल्फ म्हणजे काय बरं? स्वतःवर नियंत्रण ठेवा ना. तुम्ही इतरत्र आता मोबाईल घेतला हातात, उगाच रील बघत खुटुक खुटुक खुटुक. एकदा मोबाईल हातात घेतला तर कमीत कमी सांगतो मित्रांनो, तुम्ही अर्धा घंटा सोडत नाही. किती घंटा? अर्धा घंटा. मग तेच हे इंग्रजीचे व्हिडिओ बघण्यासाठी वेळ घाला. 100% तुम्ही इंग्रजी बोलू शकणार आहात. म्हणजे कंट्रोल युअर सेल्फ, तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा ना. मग काय सर? एक्सचेंज इट. आता एखाद्या आपण मार्केटला गेलो, अरे बाबा हे मला पसंत आलं नाही, बदलून दे, तर त्या म्हणतो आपण ते बदला. एक्सचेंज इट म्हणजे काय? ते एक्सचेंज इट म्हणजे ते बदला. आता कीप क्वाईट, गप्प राहा रे बरोबर मुलांनो. कीप क्वाईट, शांत बसा म्हणजे गप्प राहा. कीप क्वाईट, गप्प राहा. गो अपस्टेअर, वर जा. आता बघा, अपस्टेअर काम होतं बरोबर. अपस्टेअर म्हणजे पायऱ्यांनी वरच्या रूमवरती जा किंवा वरच्या मजल्यावरती जा. हाऊ क्यूट, किती गोंडस. हाऊ क्यूट दिस बेबी, किती गोंडस ते बाळ आहे. कम विथ मी, माझ्यासोबत या, माझ्यासोबत चला. कम विथ मी, माझ्यासोबत या किंवा माझ्यासोबत चला. चेस हिम. आता पहा, चेस म्हणजे काय? सांगा सांगा, कमेंट करायचा मित्रांनो. कसं आहे, जोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाहीत ना, तोपर्यंत मला काही समजणार नाही की माझ्या मुलाला काय आलंय काय नाही. चेस हिम, हिम म्हणजे त्याचा, त्याचा पाठलाग करा. मित्रांनो, पाठलाग करणे म्हणजे काय? एखादा चोर आहे, चोरानं पर्स पकडले मार्केटमध्ये, आणि एक एक माणूस आहे, त्याला इंग्रजी समजते, मराठी येत नाही, समजा बाहेर गावचा आहे. अरे सर, मग त्याला आपण कसं बोलणार सर? चांगला जर दागट माणूस आहे परवण्यासारखा, त्याला म्हणतो अरे बाबा चेस हिम, म्हणजे त्याला मराठी समजत नाही. असं ते पर्स घेऊन एखादा चोर बोलतो ना, तर त्याला चेस हिम म्हण, चेस हिम, चेस हिम, चेस हिम म्हणत राहा, म्हणजे त्याचा पाठलाग करा, असं आपल्याला त्याला बोलायचं आहे. तर ईट स्लोली. आपण जेवण करतो, जेवण करताना आपण कसं मुलं बनवतात खेळायला, चल वाचतात, तर सोन्या मोन्या गोन्या काय म्हणतात ते तुमचे नाव असतात ते घेतात. अरे चल लवकर लवकर. मग त्यावेळेस काय होतं माहिती का? की पोरग खटखट खटखट खातात, कचकच कचकच खाते आणि गिळाय पाहते. म्हणजे काय म्हणतात त्याला? बाळा, हळूहळू खा. ईट स्लोली, हळूहळू खा. नंतर आहे ट्रस्ट मी. ट्रस्ट म्हणजे काय? विश्वास. काय? ट्रस्ट मी, मी म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा, राईट. नंतर आहे ड्राईव्ह फास्ट, वेगाने गाडी चालवा. म्हणा बरं, ड्राईव्ह फास्ट, वेगाने गाडी चालवा. आपल्याला परीक्षेचा टाइम जवळ आलेला आहे किंवा लग्नाला जायचं एखाद्या, तर आपण काय म्हणणार? ड्राईव्ह फास्ट, गाडी वेगाने चालवा, वेगाने गाडी चालवा. होल्ड इट,
होल्ड म्हणजे काय? होल्ड म्हणजे सांगा बरं. होल्ड म्हणजे पकडणे. काय जरा? इट म्हणजे ते पकडा. होल्ड इट. एखाद्या बॅग आहे ना, काही पण वस्तू खाली ती पकडत आणि होल्ड इट असं म्हणतात. आता च्यू वेल म्हणजे काय? च्यूचा अर्थ काय? च्यू च्यू बघा, CHW च्यू. च्यूला आपण काय म्हणतो? चावणे, आहे का नाही? आपण कसं बोलणार त्याला मग? काय सांग मला, कसं करणार? चांगले चावून खा. आपण जेवतो ना, तर जेवत असताना एक घास मी सांगतो कमीत कमी 32 वेळा. आता आपल्याला दात किती असतात? 32. मग प्रत्येक दाताखाली जाऊन आपण खा. एकदम तुमच्या चवीमध्ये फरक पडणार मित्रांनो. एकदम तुम्ही नुसती भाकर जरी खा, भाकरी आपली ज्वारीची भाकर घ्या, गव्हाची भाकरी घ्या, काय पण घ्या आणि तुम्ही चावा. 32 वेळा चावा. त्याला भाजीची सुद्धा गरज लागणार नाही. त्यामध्ये आपल्या तोंडातली लाळ त्या ठिकाणी मिसळून आपल्याला एकदम चवदार लागत असते. म्हणून आई वडील सांगता, बाळा चांगलं चावून काय. नंतर आयडेंटिफाय युअर सेल्फ, स्वतःची ओळख पटवा. काय तर तुम्ही करताना तर ते आपण काहीतरी अशी वेगळी ओळख पटवली पाहिजे. असं मी म्हणतो, आय एम इंग्लिश गुरु, म्हणजे माझी वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. एन्जॉय लर्निंग. एन्जॉय म्हणजे काय? आनंद. आणि लर्निंग म्हणजे काय बाळा? सांग. शिकणे. म्हणजे काय? शिकण्याचा आनंद घ्या. एन्जॉय लर्निंग, शिकण्याचा आनंद घ्या. स्टे ट्यून्ड. काय बरं? स्टे म्हणजे काय? स्टे म्हणजे थांबणे. कुठं? किंवा राहणे. कुठं राहायचंय? स्टे ट्यून म्हणजे संपर्कात राहा. तुम्ही माझ्या संपर्कात राहा नेहमी. तुम्हाला मी इंग्रजी कोणती माहिती जर तुम्हाला कुठं अडचण आली तर मी तुम्हाला सांगण्यासाठी तयार आहे. मूव्ह असाइड, बाजूला सरक. असं हे नाही म्हणायचं. आपण बसमध्ये असलो, अरे इंग्लिश म्हणून व्हॉट आर यू स्पीकिंग सर? मूव्ह साईड प्लीज, प्लीज मूव्ह साईड. थोडं सरका, मला जायचंय पुढे. म्हणजे जेव्हा आपण कुठे जात असतो तर तेव्हा आपण त्याला म्हणतो मूव्ह साईड. आय एम टायर्ड, मी थकलो आहे. एखादा आजोबा म्हणते, सर आय एम टायर्ड, प्लीज हेल्प मी. मला इथं बसा वाटतं थोडं. म्हणजे थकल्यानंतर पहा, उन्हाच्या भर उन्हामध्ये एखादा माणूस येते ना, तर तो थकून भागून येतो आणि तो चलत असताना एखाद्या मध्ये, अरे यार थकलो मी आता, आय वॉन्ट टू सीट हिअर, आय वॉन्ट टू रेस्ट नाऊ. म्हणजे काय? मला थोडी आता विश्रांतीची गरज आहे. आता पुढे बी इन युअर लिमिट्स. बापा पुढे गेलं, तुमच्या मर्यादेत राहा. बी, आता जेव्हा भांडण होतं, बी इन युअर लिमिट्स, तुमच्या मर्यादेत राहा. व्हॉट आर यू स्पीकिंग? यू डोंट अंडरस्टँड? तुला कळत नाही? व्हॉट आर यू स्पीकिंग? बी इन युअर लिमिट्स, तुमच्या मर्यादेत राहा. आता दुसरीकडे, डोंट गो आउट बेअरफूट. म्हणजे काय? डोंट गो आउट म्हणजे बाहेर जाऊ नका. कसं? अनवाणी, म्हणजे पायात बूट चप्पल न घालता बाहेर जाऊ नका, असं म्हणायचं असेल तर आपल्याला माहिती आहे डोंट गो आउट बेअरफूट. आता पुढचं आहे, आय फॉरगॉट इन अ हरी. हरी म्हणजे काय? घाईत. फॉरगॉट म्हणजे विसरणे. मी घाईत विसरलो. पहा, आय फॉरगॉट इन अ हरी, मी घाईत विसरलो. आय मेट हर येस्टरडे, मी तिला, येस्टरडे म्हणजे काय? टुडे, आज. येस्टरडे, काल. टुमॉरो, उद्या. म्हणजे आय मेट हर येस्टरडे, मी तिला काल भेटलो. असं होईल ना मला? काय होईल? बरोबर आहे. आणि टुमॉरो म्हणजे आय मेट हर टुमॉरो होईल? नाही. आणि टुडे असेल तर मित्र पहा, इथे सांगतो, आय मीट. मीट, मेट. मेट म्हणजे भेटलो, मीट म्हणजे भेटणे. आय मीट हर टुडे, असं होईल. आणि भविष्य असेल तर विल येईल. ट्रूथ इज बिटर, सत्य कडू असते, कडूडक. कोणाला खरं सांगायला गेलं ना, असं अरे बाबा असं करू नको रे, किंवा एखादी गोष्ट खरी सांग. आजकालचा पहा 21व्या शतक म्हणजे काय, तर कलियुग म्हणतो आपण. कलीचं युग आहे ना, कलियुग. तर ट्रूथ इज बिटर म्हणजे काय? या कलियुगामध्ये कडू, सत्य एवढं कडू आहे ना, कोणाला खरं सांगितलं की असा भलता राग येते का नाही. त्यावर म्हणते काय सांगायला गुरुजीला काही कामच नाही. ट्रूथ इज बिटर म्हणजे काय? सत्य कडू असते. आता व्हॉट डू यू वॉन्ट टू डू, कोणाला सांगितलं व्हॉट डू यू वॉन्ट टू डू, तुम्हाला काय करायचं म्हणतात. म्हणजे काय म्हणतात ते, व्हॉट डू यू वॉन्ट टू डू, तुम्हाला काय करायचंय. आम्ही कसं नव्हतो, कसं म्हणतो एक्सवायझेड म्हणतात त्याचं. आता स्टॉप प्रिटेंडिंग नाऊ. बापा, म्हणजे काय मित्रांनो? आता ढोंग करणे थांबवा. ढोंग बघायचे, ढोंग करायचं एकच काम, वेगळं करायचं आणि दुसरं बोलायचं. म्हणजे येत नाही तरी, सर आय हॅव लॉट ऑफ मनी, आय हॅव लॉट ऑफ मनी. बरोबर साहेब, हो सर आय हॅव लॉट ऑफ. ढोंग करून चालत नाही बाबा. फार तुझी कमाई किती आहे सांग. तसं खोटं बोलायचं नाही. किंवा एखाद्या मित्राकडे पैसे आहेत, ते म्हणते सर माझ्याकडे रुपया नाही,
अरे बाबा पुढे गेलो गाडीवर बसून. हो हे काय म्हणले ते मार्केटला गेले मच्छी केवढी किंमत. अरे बाबा ते रुपयाने तो मच्छी कसा घ्याल. हा लक्ष द्या म्हणजे काय स्टॉप प्रिटेंडिंग नाऊ. ढोंग करणे थांबवा. जग एवढं हुशार आहे मित्रांनो की कोणापुढे कसं ढोंग केलं ते पुढच्याला ताबडतोब कळतं. यू मेस अप एव्हरीथिंग. पहा यू मेस्ड अप एव्हरीथिंग म्हणजे काय तू सगळं बिघडवलंस. एखाद्या मित्रानं काम केलं असं यू मेस्ड अप एव्हरीथिंग. सी लेफ्ट अर्ली येस्टरडे. सी म्हणजे कोण ती. लेफ्ट म्हणजे निघून गेली. अर्ली म्हणजे लवकर. येस्टरडे म्हणजे काल. म्हणजे काय होईल त्याचा अर्थ ती काल लवकर निघून गेली. येस्टरडे म्हणजे काल. ती काल लवकर निघून गेली. यू डिझर्व म्हणजे काय मित्रांनो यू डिझर्व म्हणजे काय सांगा. यू डिझर्व म्हणजे तुम्ही पात्र आहात कशासाठी. यू डिझर्व फॉर स्पीक इंग्लिश. एवढे जर तुम्ही ऐकले ना वाक्य यू डिझर्व म्हणजे तुम्ही पात्र आहात कशासाठी इंग्रजी बोलण्यासाठी. पण मित्रांनो विदाउट प्रॅक्टिस काही शक्य नाही. म्हणून सांगतो 1000 वेळेस प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. झोपताना म्हणा. आता तुम्ही जेवण झालं असेल झोपायचं टाइम झाला असेल तर झोपता असं थोडं ऐकत जा. म्हणजे काय होईल तुम्ही अशी मी सांगितल्याप्रमाणे प्रोनाउन्सिएशन करा. प्रोनाउन्सिएशन केल्यानंतर त्याचा अर्थ काय ते समजा आठवा. कोणते आहे ना इट स्लोली काही पण याच्यामध्ये 25-30 वाक्य एवढे रोजचे तुम्ही वाक्य ऐकायचा 100% तुमची एका महिन्यामध्ये तुम्ही एक इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलू शकता. म्हणजे रोजची 30 पाना 30 गुणले 30 किती येतं 900 मध्ये जवळपास 1000 वाक्य होतं तुमची. एका महिन्यात तुम्ही जर 1000 वाक्य बोलले ना तर नवीन नवीन वाक्य येतात. समजा एखाद्या वेळेस प्रयत्न करून पहा सर एखादं डबल डबल वाक्य आता काल शिकवलेलं आज येत नाही. 100% मी कसे 99% मी प्रयत्न करतो की मी जे आज वाक्य शिकवले ते उद्या मी शिकवण्यामध्ये येऊ नये असं मी प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायचा आहे. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड नाईट.